आज महाराष्ट्र केसरी मैदान पार पडलं आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरलाय आपला सर्वांचा लाडका एकादशम हिंद केसरी बकासूर। आज आपल्यासोबत आप्पा ड्रायव्हर आहेत। नमस्कार। काय चेहऱ्यावरती आनंद दिसतोय सर्व काही आनंद आहे म्हणजे आता काय असल्या म्हणजे देव बैलाची गाडी हाणायची इच्छा लय दिवस होती आणि इच्छा गाडी नशिबानं मिळली हाणायला। रणजित सराजन मोहिल शेठसन मामाचं मी मनापासून म्हणजे करतो त्यांनी मला हाणायची चान्स दिला आणि नशिबानं डबल महाराष्ट्र केसरी झालो त्या देवाच्या आशीर्वादानं। आपण किती इच्छा होती मनापासून कारण तुम्ही प्रत्येक मैदानात असताय काय इच्छा होती? लय इच्छा होती गाडी हाणायची बैलाची माझी। कसं नियोजन करण्यात आलेलं चर्चा वगैरे मामांची केव्हा झाली? नाही काय डायरेक्ट मला फोन आला आपला रणजित सरांचा आणि मामांचा फोन आला होता की अशी गाडी हाणचाल का आज 3 फेर हाणावं लागेल म्हणले। मग होती एक गाडी मी म्हणलं एक गाडी आहे हाणतो म्हणलं 3 फेर हाणावी लागली। त्यांनी मस्त माझी गाडी एकत्र आली अर्जुन तरी पण हाणावी लागली शब्द दिलता आपण। मी तुम्हाला पाहतो तुम्ही जास्त यशानं हुरवून जात नाही एवढा आनंद असतोय आनंद पण आज चेहऱ्यावरती द्विगुणित झालाय। वेगळं म्हणजे आता रोज आपण बोलायला काय पण एवढा आनंद नाही पण आज त्या देवाची गाडी हाणल्यामुळे फक्त आज लय आनंद झाला बाकी काय सुद्धा नाही दुसरा काय। तुम्ही पण विचारलं होतं मामाला मला बसायचं? हा मी आज 1 वर्ष झालं मागे लागलो होतो माझी लय इच्छा एक मैदान गाडी हाणायची म्हणजे 1 वर्षापासून 1 वर्षापासून एक मैदान 1 नंबर करून महाराष्ट्र केसरी झालो त्यात बस लय अभिमान मोठा मला काय थरार काय होता फायनलचा सर्व नामांकित बैल होती फायनल लय मोठा दरार होता डबा होता मोठा पण नाही काय गाडी पळाली चांगली त्याच्यामुळे नाही काय अडचण आली मस्त पळली गाडी। बरेच वर्षाचा अनुभव आहे एवढे वर्ष निस्वार्थी गाडी आणता काय नंदीमुळे काय आयुष्यामध्ये काय सार्थक ठरलंय म्हणावं लागेल? निस्वार्थी म्हणजे कसं होतंय आपल्याला 1-2 मैदान करायचे नाहीत आपल्याला कंटिन्यू नाद करायचा आहे। मजा ना काय होतं प्रत्येक मैदान हारजीत ही होत असते रोज तरी काय गुलाल आहे का एखादं मैदान हारजीत बी करावी लागते। मित्रांनो बघा ताई सुद्धा आलेत आज आप्पा परत एकदा महाराष्ट्र केसरी ड्रायव्हर झालेत पण आज समजा आशीर्वाद ताईंचा शेटजी जाया त्यांना मला चान्स दिला या बघू गाडीला। शकता आज परत एकदा मस्त काम झालं नक्कीच आज खऱ्या अर्थानं ताई बकासूर मग तुम्ही भेटला आणि बकासूरने आज 1 नंबर केला काय सांगाल? आज आप्पा ड्रायव्हर होते आज बकासूरपेक्षा आपण 1 नंबर केला त्याचा लय आनंद। बकासूर तर काही एव्हरग्रीनच आहे बकासूरची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही। आज 4 वर्ष झाले कॉम्पिटिशन मध्ये टिकणं म्हणजे नॉट अ जोक। नक्कीच आपण बद्दल काय सांगाल आज कारण आज बकासूरच्या गाडीवर होते राजा होता अर्जुन होता पण कसं काय नियोजन झालं थोडक्यात? ऍक्च्युली आप्पाचं स्वप्न होतं बकासूरची गाडी हाणणं ते महत्वाचं आहे। बरोबर आप्पाचं स्वप्न साकार होणं लय महत्वाचं आहे। नक्कीच हे जे सगळ्याला एक नवीन नवीन भेटलं पाहिजे ना। बरोबर नक्कीच आज डबल महाराष्ट्र केसरी आपण असं नावासमोर लागणार आहे तो आनंद घ्यायचा नेहमी असतं तुमच्या मी ऐकलं नाही सॉरी प्रश्न। डबल महाराष्ट्र केसरी आप्पा ड्रायव्हर असं लागणार आहे आता काय आनंद आहे आमचं लाडकं ड्रायव्हरच्या पुढे आता डबल महाराष्ट्र केसरी लागणार लागोपाठ 4 दिवसातच याच्यापेक्षा वेगळा आनंद काय असणार आहे? मॅडम तुमच्या पण शुभेच्छा आज राजानं पण फायनलचा गुलाल घेतलाय कशी पळाली जोडी काय? चांगली पळाली सुट्टीत थोडं गणलं पण चांगलं आहे समाधानी गाडी गुलालात राहिलेली महत्वाचं आहे। एक तर कुठली तर गाडी पण ताई आज खऱ्या अर्थानं सेमीला इतकं स्पीड लागलं होतं की बुंगाला थोडी जखम झाली कारण गाडी इतकी स्पीड मध्ये की नानांना आवरल्या गाडी पुढं गाडी अक्षरशः झाली पण अतिशय स्पीड लागलं होतं काय सांगाल त्या गाडीबद्दल? आज खऱ्या अर्थानं पब्लिकने पळाली सेमीला लय चांगली गाडी पळाली मखन आणि भाईजा पण आपलीच आहे ती शेवटी काय जोजिता भाई सिकंदर पण चांगली पळाली गाडी। आप्पा एवढं कधी भाऊक होत नाहीत आज भाऊक झाले नाही ती इच्छा लय दिवसाची होती आजचा म्हणजे या डबल महाराष्ट्र केसरीचा समदा मान गाणं आहे मी शेटजींना मॅडमला देणार आहे माझ्यातर्फे कारण त्यांच्या इच्छेमुळे मला आज महाराष्ट्र केसरी डबल व्हायला लय मोठा चान्स मिळाला त्यांच्यामुळे। बरोबर काय चेंजेस जाणवले मॅडम? मला वाटतंय प्रथमच तुम्ही बकासूर सोबत फोटो काढले आज इंद्रधनुष्य पण दिसतोय मागे इंद्रधनुष्य आहे आप्पा म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हटलं तर देव आणि देवाचा स्वतः इंद्रधनुष्याचा टेकत तुमचा नंबर झालाय काय सांगाल आप्पा आज काय असणार आहे आनंद तुमचा काय नक्की? आनंद म्हणजे कसं आता त्या बैलाच्या हाणाची माझी लई इच्छा होती लय
दिवसापासून हा. नशिबानं स्वप्न पूर्ण झालं, गुलालात राहिली आणि 1 नंबर केला. ही म्हणजे मोठा अभिमान आहे मला त्या बैलाचा. ताई आप्पांनी सगळं हा जो आजचा म्हणजे 1 नंबरचा ड्रायव्हरचा मागे ते तुम्हाला समर्पित केला तुमच्या जोडीला. काय सांगाल एका ड्रायव्हरचं एवढं आप्पांचं मोठेपण आहे. हा आप्पांचं मोठेपण आहे. समर्पित म्हणजे मी आता मॅडमचा कंटिन्यू बांधील ड्रायव्हर आहे अर्जुनचा, पण नशिबाने एका सीमित गाडी लागली. मी ही गाडी आणली त्यात थोडी माझी म्हणजे नाराजी झाली, कारण मॅडम नाराज झाल्या. पण म्हणून मी समजा समर्पित माझा आजचं यश मॅडमला चिडचिला देणार आहे माझ्यातर्फे आज. मला बकासूरची गाडी आणायचा योग आला. आप्पांची लई दिवसाची इच्छा होती बकासूरची गाडी आणणं. आपण काय रोज गुलाला आहे, सगळं आपल्यालाच नाही मिळालं पाहिजे, पण आप्पाचं एक स्वप्न पूर्ण झालं ना. नक्कीच नक्कीच. आप्पा, असं काय वाटलेलं का की मॅडम काय म्हणतील आता? नाही, मी आता मस्त वाटलंय. कसं होतं दबाव थोडा मला बी म्हणजे दबाव वाटला की आपण रोज त्या बैलामुळे आज कंटिन्यू गुलाला तो बैल मला ठेवतो अर्जुन. त्या बैलाच तर कधीच मी उपकार विसरू शकत नाही. आणि हितनं जरी आज जरी झालं तर हितनं पुढे बी तो आपणच गुलाला बैल कंटिन्यू राहणार आपल्या आशीर्वादानं आणि मॅडमच्या आशीर्वादानं मेन मोठा त्या बैलाला अर्जुन आप्पाला लई पळतो. हा नक्कीच. आणि आपण आता सलग 2 मैदानात महाराष्ट्र केसरी ड्रायव्हर असं मला वाटतं का कधी झालं नसेल. सलग 2 मैदान 1 नंबरचा मानकरी आप्पा ठरले. काय शुभेच्छा द्यायला आप्पांना? आप्पाचं स्वप्न त्याच्या महाराष्ट्र केसरीपेक्षा पण आप्पाने आज बकासूरची गाडी आणून 1 नंबर केला. हे आनंद मोठा आहे की तर आप्पाचं स्वप्न पूर्ण झालं. नक्कीच. आणि बराचसा संघर्ष पाहिलाय आपण. आता यश संपन्न होतंय मान्य, पण याच्या पाठीमागे भरपूर संघर्ष आहे. आप्पाचं सध्या स्टार्स भरपूर आहे. आप्पाचं सध्या दिवस चांगला आहे. ज्या गाडीवर बसते ते 1 नंबर करते. नक्कीच नक्कीच. आता गाडी चालवून म्हणजे गाडी हाकून नंबर करणं नशीबच आहे ना. नक्कीच. बकासूरचा पैरा होणं किती दुर्मिळ काम आहे, तो नशिबाने मिळतो. आपल्याला नशिबाने लय नशिबानं आज मला भेटला हा नाही. महाराष्ट्र केसरी मिळालं. नक्कीच. कायमस्वरूपी झालं ना आपण बकासूरच्या गाडीवर महाराष्ट्र केसरी झालं. बरोबर. आणि आता सर्व महाराष्ट्राचं स्वप्न आहे की आप्पा ड्रायव्हर बकासूर आणि राजाच्या गाडीवर कधी दिसतील? 100% दिसणार एक दिवस. त्रिकुट कधी दिसणार आहे? येईल योग लवकरच येईल. आज मॅडमची बोलणं झालंय असं वाटतंय मला, त्यामुळे लवकरच ही गाडी. मी कालच दैवत भैयानं सांगितलं होतं गावचं मैदान आहे, तुम्ही महिलशी बोलून द्या म्हणून. मी महिला भेटायच्या अगोदरच महिला मला म्हणलंय दैवत भैयानं सांगितलं. कधी एखाद्या वेळेस तुमच्या इथं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये आम्हाला ही मी जोडी काय महिलाला फोन खेळतच नाही. कुणी बारके पोरांचं विचारतो मी महिला सांगते. यांची समस्या कशी आहे, मी बाबा ऑब्झर्व केलं महिन्यात 3 ते 4 गुलाल बैल पळतात आणि 2-2 महिन्याचं ऑलरेडी पहिलं झालेलं असतात. त्यामुळे ह्यांना प्रॉब्लेम येते. माझ्यानंतर लक्षात आलं की प्रत्येकाला वाटतं आमच्याबरोबर पळावं आमच्याबरोबर पळावं, पण ते शक्य नाही. कारण एक बैल सर्वसाधारण महिन्यात 3 ते 4 वेळा पळाला तर त्यांना नक्की पळायचं किती लोक आणि तिला काय चाललेलं नेमकं एवढा वेळ केला? कधी गाडी थांबत नव्हती. गाडी आज नक्कीच नक्कीच सुटला नाही राजा भाऊ लवकर. नक्कीच. आणि आज मिलिंद शेठ यांच्या बुंगाबद्दल काय सांगाल? त्याला पण जबरदस्त स्पीड लागलं, तो पण नंदी पळतोय. चांगला पळतो पण सेमीला त्याला थोडं लागलं पाहिजे. तरी पण तो जिद्दीने पळाला आज. नक्कीच ही गुलालात राहिली. हा. आणि पब्लिकने पळाला, राजा पण पब्लिकने मिळाला. अशी जी जोडी अजूनही गुलाबात राहील तुम्हाला शुभेच्छा येत आहे. नक्कीच परत एकदा तुम्ही अजूनही नाव तुम्ही करता ही तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.